प्रदक्षिणा मारतानाचा हा सीन घ्यायचा होता, पण आमचं पिंट्या आलं आणि मोबाईल उचलून घेतला. एखाद्याला खजिना खावल्यानंतर जेवढा आनंद होणार नाही तेवढा आपल्याला पानं दिसले की आनंद होतो. असे लगेच सगळं पानं तोडून घेतली आणि झाडाने एवढी चांगली पानं दिलीत म्हणून पानाबरोबर सेल्फी पण घेतली. घरला आल्याबरोबर सगळी पानं अशी छानपैकी धुवून पण घेतली आणि जास्त वेळ न घालवता सगळी पानं अशी पुसून पण. आपण माळ कशी करतोय हे बघण्यासाठी आमचं प्रेक्षक म्हणजे आमचं कन्यारत्न पुढे येऊन बसलेलं आणि असं प्रत्येक पानावर श्रीराम लिहून घेतलं आणि 5-5चं गट्ट करत ह्या लांबडी माळ करून पण घेतली. आता सकाळी लवकर आवरलं आणि आपल्या भाच्याला घेऊन डायरेक्ट गावात आलो. आता देवाला आलं म्हणजे अगरबत्ती कापूर घ्यावंच लागतं म्हणून अगरबत्ती कापूर घेऊन डायरेक्ट देवळात आलो. घरच्याने दिवा लावण्यासाठी दिलेलं तेल दिव्यात घातलं आणि आपला कायमचा विषय म्हणजे अगरबत्ती ओळली आणि आमच्या पिंट्यानं आणि मी ओंबडसा करत आशीर्वाद पण घेतला. आपण आणलेला खजिना पिशवीतून बाहेर काढला आणि डायरेक्ट पूजारामाच्या हातात दिला. 68 माळेसोबत प्रत्येक माळेला आपल्याला आपल्या मारुतरायाचा आशीर्वाद लाभला. हनुमान जी की भक्ति करने वाले का चेहरा बोले लगता है, ताकत और शांति और विनम्रता, उनके जैसी विनम्र और हर समय प्रसन्नता. किसी ने कुछ कहा अच्छा ठीक है, हर प्रसन्नता और फिर डाउन टू अर्थ. मी बनवणाऱ्या 108 पानाच्या 108 माळ्यातल्या राहिलेल्या 40 माळ्याचा प्रवास बघायचा असेल तर मला नक्की फॉलो करा.